नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 9व्या हप्त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण आता शासन निर्णय जारी झालेला आहे. हो मित्रांनो, तुम्ही ऐकलेली बातमी खरी आहे. आता सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचं अपडेट हे सरकारच्या माध्यमातून समोर आलं. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमका कोणत्या तारखेला हे आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, याची तारीख सरकारने कोणती ठरवलेली आहे, हे तुम्हाला शासन निर्णयामध्ये मी सांगणार आहे. फक्त व्हिडिओला 2 मिनिटं पाहत चला आणि तारीख नक्कीच तुम्हाला बघून घ्यायची आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 9व्या हप्त्याची आतुरतेने आपल्याला वाट पाहावी लागली होती की 9वा हप्ता नेमका कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये मिळणार. भरपूरसे दिवस इथं उलटून गेले, परंतु या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय इथं पुढे आला नव्हता. आता तुमच्यासाठी तारीख जाहीर झाली आणि त्याच्याहूनही महत्त्वपूर्ण जर आपण पाहायला गेलं तर ज्या शेतकरी लाभार्थ्यांना मागील 8वा 7वा हप्ता मिळाला नसेल तर तो देखील त्यांना कशा पद्धतीने मिळणार आहे हे देखील अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहे. परंतु चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व शासकीय योजनांची माहिती व कृषी खात्याची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर बघा मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता शासन निर्णय जारी म्हणजेच बघा 9वा हप्ता GR आता ह्या प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर मग वितरण कशा प्रकारे इथं कशा पद्धतीने सुरू होणार आहे त्याच्या अगोदर आपण थोडक्यात इथं माहिती जाणून घेऊया. बघा शेतकरी बांधवांना, आपण जर पाहायला गेलं तर एकत्रितपणे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता कालावधीमध्ये 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळत असते. दर 4 महिन्याने आपल्याला मिळत असते. आता नमो शेतकरी महासन्मान निधी वर्षाला आपल्याला 6,000 रुपये GRच्या माध्यमातून सरकार देत असते. त्यानुसारच जर आपण पाहायला गेलं तर बघू शकता तुम्ही 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 8वा हप्ता आपल्याला मिळाला. आता 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच 9वा हप्ता सुद्धा आपल्याला वितरण होणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलं तर वर्षातून आपल्याला अशा पद्धतीने 6,000 रुपये सरकार देत असते. आता यासाठी सरकारने शासन निर्णय जो काढला आहे त्या शासन निर्णयाच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता क्रेडिट होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना काही अटी शर्ती याची पूर्तता करणे बंधनकारक आहे. शेतकरी बांधवांना बघा, तुम्हाला जर का 8वा हप्ता मिळाला नसेल, 7वा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर यासाठी सरकारने काही कामे सांगितलेली आहे. हे जर का कामे तुम्ही केली तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. बघा, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत ई-KYC परिपूर्ण केली नसेल, ई-KYC करून घ्यायचे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्याला 2026 मध्ये जर का तुम्ही बँक खाता आधार कार्डला लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर लिंक करून ठेवा. आणि फार्मर आयडीशी तुमचं जसं की व्हेरिफिकेशन करणं हे तुम्हाला ई-KYC करणं बंधनकारक सरकारने केलेलं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता क्रेडिट झाला. आता 9वा हप्ता आपल्याला कधी मिळणार, स्टार्टिंगला मी तारीख सांगितली की तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटमध्ये तारीख सांगणार आहे. परंतु बघा मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या संदर्भातील शासन निर्णय आलेला नाही. हां, तुम्ही ऐकलेली बातमी खरी आहे. मी स्टार्टिंगला सांगितले की तुम्हाला शासन निर्णय आला. परंतु शेतकरी बांधवांना बघा, शासन निर्णय आला मी यासाठी म्हटलं की भरपूरशा शेतकऱ्यांना चुकीच्या माध्यमातून व्हिडिओ इथं पाठवल्या जात आहे आणि चुकीच्या माध्यमातून माहिती सांगितली जात आहे. स्टार्टिंगला सांगितली जात आहे की शासन निर्णय आला. यासाठी मी तुम्हाला सांगितलं की शासन निर्णय अजूनपर्यंत सरकारने काढलेला नाही आणि कुठलीही अपडेट, कुठली तारीख, कुठलाही निधी मंजूर झाला किंवा आता या तारखेला पैसे मिळणार किंवा 1-2 दिवसांना आपल्याला पैसे मिळणार असं कुठली माहिती सरकारने सांगितली नाही. हे तुम्हाला कुठले फेक माहितीला बळी पडायचं नाही, कारण की जोपर्यंत शासन निर्णय GR येत नाही तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पैसे वितरण होणार नाही. शासन निर्णय ज्या दिवशी येत असते त्याच्या दुसऱ्या दिवसपासूनच हे वितरण सरकार सुरू करत असते. तर हे शॉर्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी अशी शासकीय योजनांची माहिती, शेती संदर्भातील कृषी खात्याची सर्व योजनांची माहिती जर का तुम्हाला सर्वात अगोदर जाणून घ्यायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.